श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात येतील का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील का? कौटुंबिक वातावरण आनंदी राहील की काही गैरसमज समोर येतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या जीवनात कोणते शुभ बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाहीत तर मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती सकारात्मक वळण घेईल. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन ओळखी होतील आणि भविष्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. एखाद्या जुन्या मित्राशी झालेली भेट मनाला आनंद देईल. एखादे महत्त्वाचे स्वप्न पूर्ण होण्याची चाहूल लागेल. मानसिक तणाव हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी अनेक कामे अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. या काळात शांतता, संयम आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या यशाचे रहस्य ठरतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या मुलाखतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि मोठे व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता आणि विश्वास कायम ठेवा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा सखोल विचार करा. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र, शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात विशेष प्रगती दिसून येईल. सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. तुमच्या कल्पकतेमुळे आणि अचूक नियोजनामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा दिलासादायक ठरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होतील. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. घरातील काही आवश्यक खर्च करावे लागतील, परंतु ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. कर्जाचा काही भाग फेडण्यात यश मिळू शकते. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळेल. कोणालाही पैसे उधार देताना काळजी घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची योग्य नोंद ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य वाढेल आणि मनातील पैशाची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात आनंद, प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. घरातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवल्यास नात्यातील गोडवा वाढेल. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. मुलांच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. रागावर नियंत्रण ठेवा आणि छोट्या गोष्टींचा गैरसमज करून घेऊ नका. संवाद वाढवल्यास सर्व नाती अधिक मजबूत होतील आणि घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतील. मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ द्या. मित्रांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने नवीन कल्पना मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगल्या घडामोडी घडू शकतात. आत्मविश्वास कायम ठेवा. सातत्याने केलेली मेहनत तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. कोणत्याही अपयशामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या.
तेलकट आणि तिखट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. भरपूर पाणी प्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. झोप पूर्ण घ्या. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी शरीरात नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार तुम्हाला निरोगी ठेवतील. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत लाभदायक प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात नवीन संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल. देवदर्शनामुळे मनाला शांतता आणि समाधान मिळेल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. एखाद्या सत्संगात किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. प्रार्थना, ध्यान आणि नामस्मरणामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. या आठवड्यात केलेले सत्कर्म भविष्यात मोठे शुभफळ देणारे ठरेल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुधवारी भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून मोदकाचा नैवेद्य दाखवा. गरजू विद्यार्थ्यांना वही, पुस्तके किंवा लेखन साहित्य दान करा. हिरव्या झाडांना पाणी घाला. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. बोलण्यात गोडवा ठेवा आणि कोणालाही दुखावणारे शब्द टाळा. या उपायांमुळे बुध ग्रहाची कृपा वाढेल आणि सर्व अडथळे दूर होण्यास मदत मिळेल. एकूणच हा आठवडा कन्या राशीसाठी मेहनतीचे योग्य फळ देणारा, आर्थिकदृष्ट्या समाधानकारक, करिअरमध्ये प्रगती घडवून आणणारा आणि कौटुंबिक सुख वाढवणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवले तरी आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती वेगाने सकारात्मक होईल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. योग्य नियोजन आणि शांत स्वभावामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. या आठवड्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरतील. तुमची बुद्धिमत्ता, मेहनत आणि शिस्त यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याची योग्य काळजी घ्या. अनावश्यक चिंता टाळा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. देवावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात प्रगती, समाधान, समृद्धी आणि नवीन यशाची सुंदर सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.